चांगला असं सिंगल चिकी रन संघाला श्रीगणेशा करून देतोय द्रुपद. रणजित नॉन स्ट्राईकला होते तर रणजित धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. 1 चेंडू 1 धाव. चांगला असा सिंगल काढण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट आहे. बघूया पंच काय निर्णय देतात. आमचे सर्व पंच बाहेर आहेत. नॉट आउट. चांगली अशी रनिंग म्हणता द्रुपद यांची. धवल द्रुपद तुम्ही बघू शकता. DYCA अकॅडमी मीरा रोड तिथूनचे कोच आहेत. तसेच यश तोलानी आहे. तसेच यश टिक्कल कोचिंग करतात. चांगला असा सिंगल काढण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट झाला असता आणि द्रुपद बाद झाले असते. पण डायरेक्ट हिट होता होता ओव्हर थ्रोला 4 रन पण आले असते. याची सगळ्यांनी नोंद घ्या. 3 चेंडू आणि 3 धावा. राहुल 3-3 ना. धन्यवाद अजय. हॅलो. उशिरा आलेल्या रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना साई श्रद्धा नालासोपारा वर्सेस खंडारी किंग्स मीरा रोड. आणि नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे साई श्रद्धा नालासोपारा या संघाच्या बाजूने. आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि कंधारी किंग्स या संघाला फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं. आणि कंधारी किंग्स या संघाने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या इथं 6 अशी धाव फलकावर लावली आहे. म्हणजे 6 चेंडू आणि 6 धावा. पाहूया कंधारी किंग्स हा संघ किती धावांचा डोंगर उभा करून ठेवतोस. तो म्हणजे साई श्रद्धा नालासोपारा या संघासमोर. आणि आता मात्र स्ट्राईकवर आहे तो म्हणजे सलामीला आला होता. सलामीला ज्याने आगमन केलं होतं स्ट्राईकला तो म्हणजे द्रुपद आणि नॉन स्ट्राईकला धवल. पाहूया सलामीला आलेला हा सलामीचा बहादूर म्हणायला काहीच हरकत नाहीये. द्रुपद लेफ्ट हँड फलंदाज अजूनही मैदानात. सुंदर चेंडू हलक्या हाताने ढकलून काढला आणि तितकं चांगली रनिंग म्हणावी लागेल या दोन्ही भावांची. आणि आता मात्र स्ट्राईकला आहे तो म्हणजे धवल. आई लेफ्ट हँड फलंदाज. एक जुडवा भाऊ एक बंधू म्हणायला काहीच हरकत नाहीये या मीरा भाईंदर विघ्नहर्ता चषकाच्या भव्य मैदानामध्ये. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय तो म्हणजे मयूर. आणि मला वाटतं पंचांचा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे 8 ओव्हर.
एक गडी बाद 8. पाहूया पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलून दिलेला चेंडू धवल याने आणि आपलं खातं खोलतोय आणि एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे 9. पाहूया 2 चेंडू 9 धावा आणि आता मात्र स्ट्राईकला सलामीचा फलंदाज ध्रुपद अजूनही मैदानात. लेफ्ट हँड फलंदाज. पाहूया चौकारांची आतषबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते का. सुंदर चेंडू आई एका धावेवरती त्यांना समाधान म्हणावं लागते. धावसंख्या झाली आहे 10. 3 चेंडू 10 धावा. तिसरं षटक प्रगती फलकावरती मार्गस्थ असताना वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक प्रगती फलकावरती मार्गस्थ असताना मयूर आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. आता मात्र सामना करेल तो म्हणजे धवल आणि मला वाटतं चेंडूला पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये पंच योगेश लार डी ची खून करताना आणि एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे 11 वरती. एक गडी बाद 11. पाहूया पुन्हा एकदा दुसरं षटक अजूनही चालू असताना दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा सामना बाकी असताना राईट हँड गोलंदाज मयूर आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. सामना करेल धवल. लेफ्ट हँड फलंदाज सुंदर इथे तडकावून काढलेला हाही चेंडू आणि मला वाटते एकेरी धावेवर समाधान म्हणावं लागतंय या दोन्ही बंधूंना. आणि मला वाटते दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे सांगता करणारा चेंडू म्हणायला काहीच हरकत नाहीये. आता मात्र स्ट्राईकला आहे. सुंदर चेंडू आणि मला वाटते पंचांकडे दाद मागताना आणि मला वाटते रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतो. ध्रुपद याला माघारी जावं लागते आणि सलामीची जोडी आता मात्र पॅव्हेलियन दिशेच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कांधारी किंग्स या संघाची धावसंख्या झाली आहे 12. 2 गडी बाद 12. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी कोण आलाय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. भरत आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. तिसरा षटक घेऊन आलाय. पंचांनी आपला डिसिजन कळवायचा आहे. चेंडू वाईट आहे का काय आहे. पंच अनिकेत वाईट आणि पंचांचा एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. पंचांचा वाईटचा इशारा. त्याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज तो म्हणजे यश तोलानी. पाहूया सुंदर चेंडू चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याचा कडवट मारा इथं सोसावा लागतो तो म्हणजे यश तोलानीला कंधारी या संघाकडून. आणि सुंदर असं यष्टीरक्षण केलं साई श्रद्धा नालासोपारा या संघाच्या यष्टीरक्षकाने आणि पॅव्हेलियनच्या दिशेने रवाना करतो. धाव संख्या मात्र आहे तिथेच. भरत आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय साई श्रद्धा नालासोपारा या संघाकडून. यश पाहूया त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे यश. आणि यश आपल्या एक धावेने आपलं खातं खोलतोय आणि धावसंख्या झाली आहे 14. 2 गडी बाद 14. आणि आता मात्र स्ट्राईकला आहे धवल. एक बंधू पॅव्हेलियन दिशेच्या रवाना झालाय आणि दुसरा बंधू मैदानामध्ये खेळतोय. पाहूया किती धावांचा डोंगर उभा करून ठेवतोय. कंधारी किंग्स वर्सेस नालासोपारा. पाहूया
तिसरं षटक प्रगती फलकावरती मार्गस्थ असताना वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय साई श्रद्धा नालासोपारा या संघाकडून. भरत आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. लेफ्ट हँड गोलंदाज आणि सामना करेल तो म्हणजे लेफ्ट हँड फलंदाज धवल. सुंदर चेंडू खूपच यष्टीच्या बाहेरचा चेंडू म्हणाला काहीच हरकत नाही आहे. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव संख्येमध्ये भर पडते. एक या धावसंख्येने संघ पोहोचतो 2 गडी बाद 15. पाहूया पुन्हा एकदा अजूनही तिसरं षटक प्रगती फलकावरती मार्गस्थ असताना सुंदर चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पण चोटी धाव घेण्यात यश प्राप्त होते ते म्हणजे कंधारी किंग्स या संघाच्या फलंदाजांना. आणि एक या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 16. 2 गडी बाद 16 सॉरी 3 गडी बाद 16. आणि मला वाटते 2 चेंडू बाकी. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा सामना बाकी असताना लेफ्ट हँड गोलंदाज भरत साई श्रद्धा नालासोपाराकडून आलेला. पाहूया सुंदर तटकावून काढलेला चेंडू आणि चेंडूला पाठवलं 1 2 3 4 सीमारेषा पार. टांगा परटी घोडे फरार. मीरा भाईंदर विघ्नार्थ चषक कंधारी किंग्स. धवल ह्याचं नाव काय यश टिक्कर याच्या बॅटमधून निघाला असा पहिला वहिला चौकार. पाहूया पुन्हा एकदा भरत आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर तटकावून काढलेला आई चेंडू आणि एकेरी धावेवर त्याला समाधान मानावं लागते. एक या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते आणि दरम्यान षटकी संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर कंधारी किंग्स या संघाची धावसंख्या ते धावफलकावर लागली गेली आहे ती म्हणजे 3 गडी बाद 21. 3 गडी बाद 21. चांगली सुरुवात इथं पाहायला मिळते ती म्हणजे कंधारी किंग्स या संघाच्या फलंदाजांकडून. भले 3 गडी गमावलेत पण धावसंख्या मात्र काही कमी केली नाहीये त्यांनी. प्लस मध्ये ठेवले अजूनही. पाहूया शेवटचं षटक अंतिम षटक म्हणजे हाणामारीचं षटक. मालवणीत बोलूचं झालं तर भैरवी घालणारा षटक. किती धावांचा डोंगर कंधारी किंग्स या संघाचे फलंदाज उभा करून ठेवतायत. पाहूया शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारीचं षटक या अंडरम क्रिकेट बॉक्स मध्ये म्हटलं जातं. ते कोण घेऊन आलाय साई श्रद्धा नालासोपारा या संघाकडून. पाहूया मंथन राईट हँड गोलंदाज सामना करेल लेफ्ट हँड फलंदाज यश. सुंदर चेंडू खरोखर ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू म्हणावा लागेल. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय का. थोडस ऑब्जेक्शन आहे म्हण असं दिसतंय धवल यांच्याकडून. खरोखर सुंदर चेंडू होता पण तितकाच चांगल्या रीतीने फलंदाजाने तडकावून काढलाय आणि या ठिकाणी पंचांनी फर्स्ट वॉर्निंग दिलेली आहे. पाहूया पुन्हा एकदा शेवटच्या षटकातील दुसरा चेंडूचा सामना करेल तो म्हणजे लेफ्ट हँड फलंदाज धवल आपल्या फलंदाजीसाठी तयार. हलक्या हाताने तडकावून काढलेला चेंडू रनआउटचा चान्स होतोय का. पाहूया पंचांकडे काय दाद मागताना आणि मला वाटते एका धावेवरती त्याला समाधान मानावं लागतंय आणि 1 या धावसंख्येने संघ पोहोचतो 23 वरती. 3 गडी बाद 23 वरती. पाहूया शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी असताना चालू असलेला सामना साई श्रद्धा नालासोपारा वर्सेस कंधारी किंग्स मीरा रोड. पाहूया पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. राईट हँड गोलंदाज लेफ्ट हँड फलंदाज तडकावून काढलेला चेंडू. एक तरफ शाहरुख एक तरफ सलमान बीच में से प्रीति जिंटा हुई फरार. गेंद गई सीमा का बाहर चौकार. या यशच्या बॅटमधनं निघाला असं खणखणीत कंधारी किंग्स साठी दुसरा असा खणखणीत चौकार. या 4 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ने भर पडते. संघाची धावसंख्या इथे धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 3 गडी बाद 27. शेवटचे 3 चेंडू मी मग असेच म्हटलं होतं शेवटचा चेंडू शेवटचा सामना म्हणजे हाणामारीचं षटक अंतिम षटक. पाहूया किती धावा निघतायत. सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवर करतोय आणि मला वाटतं खरोखर एक रनआउटच्या स्वरूपात धवल याला माघारी परतावं लागतं आणि
चौथा धक्का बसतो तो म्हणजे कंधारी किंग्स मीरा रोड या संघाला. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज इथे मैदानामध्ये दाखल होतोय. आणि गोलंदाजाने मात्र दाखवून दिलं मंथन याने साई श्रद्धा नालासोपारा या संघाकडून एक तेरी तर एक मेरी. पाहूया पुन्हा एकदा अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी असताना तडकावून काढलेला चेंडू मात्र सुंदर तडकावून काढलाय, पण धाव काय मिळत नाहीये. धाव संख्या मात्र आहे तिथेच. धाव संख्या झाली 27. शेवटचा चेंडू भैरवी घालणारा चेंडू म्हणजे सांगता घालणारा चेंडू. पाहूया साई श्रद्धा नालासोपाराकडून वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील शेवटचं षटक, अंतिम षटक, शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. पाहूया या चेंडूवर यश मात्र किती धावांचं योगदान देत आहेत. एक घणाघाती प्रहार करतायत का एकेरी दुहेरीवर समाधान मारतायत. पाहूया पुन्हा एकदा 27 धावसंख्या झाली आहे 27. पाहूया पुन्हा एकदा तडकावून काढलेला चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याने दाखवून दिलंय गोलंदाजाला की पुन्हा एकदा एक तेरी तर एक मेरी. आणि सांगता करणाऱ्या चेंडूवर चौकार मारून आपल्या संघासाठी एक बहुमोलाचं असं योगदान दिलं, ते म्हणजे यशाने जिंकण्यासाठी साई श्रद्धा या संघाला मर्यादित 4 षटकामध्ये 24 चेंडू आणि 32 धावांचं असं भलं मोठं आव्हान म्हणावं लागेल ठेवलं आहे. ते म्हणजे कंधारी किंग्स मीरा रोड या संघाने. सामना मात्र अतितटीचा होणार, हाय व्होल्टेजचा होणार, यात काही शंकाच नाहीये. पाहूया या सामन्यामध्ये मात्र कोणता संघ विजयी होणार ही मात्र येणारी वेळच सांगणार. आपण राज कोकाटे यांना विनंती करीन की शैलेंद्र नाईक यांचा सत्कार करावा पुष्पगुच्छ देऊन. राज कोकाटे जरा स्टेज जरा रिकामा करा. मी जे खेळाडू आले त्यांना विनंती करतो जरा स्टेज रिकामा करा. जोरदार टाळा जावे. क्रिकेट विजन क्रिकेट कोचिंग अकॅडमी यांचे कोच शैलेंद्र नाईक, आपला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कोचिंग चालते. व तसेच मी मंडळातर्फे स्पेशल थँक्स बोलतो ते म्हणजे यश तोलानी याला की जरा यशसाठी जरा जोरदार टाळा वाजवा सगळ्यांनी. यशने आपल्याला चांगली अशी एक व्हिडिओ बनवून मंडळाला खूप मोठं सहकार्य केलंय. थँक्यू यश. आणि यशची पूर्ण टीम चांगलंच सहकार्य असतं त्यांचं आम्हाला की विदाउट आर्ग्युमेंट कसं खेळायचं, विदाउट बोलावाली जसं असतं, जसं गेम शांतपणे कसा खेळून जिंकला जातो ते कंधारी किंग्स या टीम कडनं शिकावा. चला स्टेज जरा खाली करा. स्टेजवर कोणी उभे राहू नये. युट्यूब मध्ये जरा त्रास होतोय. हॅलो, जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये. पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आला तो म्हणजे कंधारी किंग्स या संघाकडून. रणजित आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार आणि याचा पहिल्या षटकातील दुसरा चेंडू आणि मला वाटते चेंडूला परत पाठवतो एका धावेसाठी केदारी सॉरी आणि आत्ताचा या चेंडूवर काय रन येत नाहीये आणि धावसंख्या मात्र 1 यावरच स्थिरावते. पाहूया पुन्हा एकदा सुंदर तीन तडकावून काढलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि तिथे एका धावेवरही त्यांना पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे 2. बिनगडी बाद 2. साई श्रद्धा या संघाचे सलामीचे फलंदाज. स्ट्राईकला प्रिन्स, नॉन स्ट्राईकला केदार आणि गोलंदाज आहे रणजित. पाहूया तेरी समीकरण. पुन्हा एकदा पहिलं षटक प्रगती फलकावरती मार्ग असताना आणि आम्हाला वाटते झेल उठतोय परंतु कोणताही क्षेत्ररक्षण नसल्यामुळे झेल मात्र जमिनीला दान होतोय म्हणजे जीवदान
आणि एक धाव तर सुरक्षितरित्या पूर्ण करतायत. एका धावेवरती त्याला समाधान मानावं लागतंय, तो म्हणजे प्रिन्स याला. आणि आता मात्र स्ट्राईकला आहे तो म्हणजे केदार. आपल्या फलंदाजीसाठी तयार. रणजित आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर यष्टिरक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे ध्रुपद याचं. दरम्यान षटकी संपतय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई श्रद्धा नाला सोपारा या संघाची मात्र इथे धावसंख्या झाली आहे ती म्हणजे बिनगडी बाद 3. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे कंधारी किंग्स या संघाकडून. पाहूया कोणता गोलंदाज आहे. मोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. सामना करेल सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात. स्ट्राईकला प्रिन्स, नॉन स्ट्राईकला केदार आणि गोलंदाज आहे मोहित. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. पाहूया सुंदर यष्टिरक्षण म्हणावं लागेल. पंचांकडे काही दाद मागताना पाहूया पंचांचा काही इशारा येतोय का. बॅटचा बॉलचा काही एक संबंध नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. धाव काय मिळत नाहीये. धाव संख्या मात्र आहे तिथेच बिनगडी बाद 3. पाहूया चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते का साई श्रद्धाकडून. आणि मला वाटते खूपच यष्टीच्या बाहेरचा चेंडू म्हणावा लागेल. पंचांचा वाईटचा इशारा. एका अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू तडकावून काढलाय. रनआउटचा चान्स होतोय का पाहूया पंचांकडे दाद मागताना. आणि मला वाटते पहिला गडी बाद, पहिला दणका, पहिला हादरा म्हणावा लागेल ती म्हणजे साई श्रद्धा नाला सोपारा या संघाला. तो म्हणजे किरण केदारच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज येतोय पाहूया. बॅट्समन नेम सांगायचं आहे. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे गट्टी. आणि मला वाटते काय गट्टी रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतो तो म्हणजे साई श्रद्धा नाला सोपारा या संघाला. बॅट्समन नेम त्याची जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे रोहित. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे धवल याच्याकडून कंधारी किंग्स या संघासाठी. पाहूया सुंदर चेंडू आणि मला वाटते इथे टॅप मध्ये रन नाही आहेत. रन काय मिळणार नाही आपल्याला. जर चौकारांची आतषबाजी करायची असेल तर ग्राउंड शॉट नाही तर डायरेक्ट पडद्याला टिपणं गरजेचं आहे. पाहूया शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पहिला चेक झालेला आहे. सुंदर चेंडू तितकंच चांगलं यष्टिरक्षण म्हणावं लागेल ध्रुपद यांच्याकडून. आणि एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. पाहूया पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू झेल होतो पण थोडस गच्चा क्षेत्ररक्षण अतिघाई संकटात नाही अशी परिस्थिती झाली. आणि दरम्यान षटकी संपतय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर साई श्रद्धा नाला सोपारा या संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5. 2 गडी बाद 5. आता तिसरा षटक कोण घेऊन येते पाहूया. साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. राईट हँड गोलंदाज कंधारी किंग्स या संघाकडून खेळताना साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. राईट हँड गोलंदाज सामना करेल सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात. आणि आता मात्र ध्रुवने कोणती चूक न करता त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला तो म्हणजे खरोखर सुंदर यष्टिरक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे ध्रुव
ध्रुपद यांच्याकडून बॅट्समन नेम गिरीश आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार, फलंदाजी मार्कवर तयार आणि मला वाटते खूपच यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा नोचा इशारा, पंचांकडे दाद मागताना पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. नो बॉल आणि एक रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतो, तो म्हणजे साई श्रद्धा नालासोपारा या संघाला. या ठिकाणी बॉल काउंट झालेला आहे. बॅट्समन नेम मयूर आपल्या फलंदाजीसाठी तयार. सुंदर चेंडू, पण थोडस यष्टीरक्षण मात्र चांगलं, बॉल तरी सुटला तरी रन काय देत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा तिसरा षटक अजूनही प्रगती पालकावरती मार्गस्थ असताना. सुंदर चेंडू, खरोखर सुंदर यष्टीरक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे ध्रुपद यांच्याकडून. आणि मला वाटते मयूर पॅवेलियनचा रस्ता धरतो, त्याची जागा घेण्यासाठी आलाय. बॅट्समन नेम मंथन. पाहूया सुंदर चेंडू, बॅटचा बॉलचा काही संबंध नाहीये. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. खरोखर एक अचूक टप्प्याचा मारा म्हणावा लागेल तो म्हणजे गोलंदाजाकडून. अचूक टप्प्याचा कडवट मारा मात्र इथं सोसावा लागतो, तो म्हणजे साई श्रद्धा नालासोपारा यांच्या फलंदाजांना. आणि मला वाटतं हा सुंदर रीतीने प्रहार केलेला आहे, पण कॉल काही देत नाहीयेत. सुंदर क्षेत्ररक्षण इथे लाभतंय, धाव काय मिळत नाहीये. धाव संख्या मात्र आहे तिथेच, धाव संख्या झाली आहे 7. पाहूया आणि आई सुंदर रीतीने तडकावून काढलेला चेंडू आणि धाव काय मिळत नाहीये. दरम्यान षटकी संपते. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 7. गोलंदाजी मार्कवर तयार आहे यश तोलाने. राईट हँड गोलंदाज, पहिलाच चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये त्यांना देऊन टाकलाय फ्री मध्ये. पाहूया पुन्हा एकदा, सुंदर रीतीने प्रहार केलाय. पाहूया रनआउटचा चान्स होतोय का, परंतु सुंदर रनिंग म्हणावी लागेल साई श्रद्धा यांच्या फलंदाजाकडून आणि एका धावीवर त्याला समाधान मानावं लागतंय. यश आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार, शेवटचा षटक घेऊन आला यश तोलाने. राईट हँड गोलंदाज, सुंदर चेंडू आणि मला वाटते खरोखर यष्टीरक्षक यांची खूपच घाई म्हणायला काही हरकत नाहीये. अति घाई संकटात नाही अशी परिस्थिती झाली. पण पाहूया पुन्हा एकदा, आता मात्र पंचांचा नोचा इशारा, पण यष्टीरक्षक मात्र आपलं काम आताही चोख बजावतोय, यात काही शंकाच नाही. पाहूया पुन्हा एकदा, खूपच यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. एका अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्येत 1 ने भर. पाहूया पुन्हा एकदा, शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडूचा सामना बाकी असताना आणि आम्हाला वाटते पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. हा एक खूपच यष्टीच्या बाहेरचा चेंडू यश तोलानी याचा आणि वारंवार वाईटची हॅट्रिक केली होती आणि मला वाटते हा चेंडू मात्र सुंदर. 3 चेंडूचा खेळ बाकी असताना जवळजवळ हा सामना मात्र कंधारी किंग्स या संघाच्या बाजूने इथे झुकताना पाहायला मिळतो. चालू असलेला सामना साई श्रद्धा नालासोपारा वर्सेस कंधारी किंग्स मीरा रोड. तर या संघामध्ये कंधारी किंग्स मीरा रोड या संघाच्या बाजूने सामना जवळजवळ झुकलेला इथे पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली आहे 15 आणि मला वाटते शेवटच्या चेंडूवर साई श्रद्धा नालासोपारा याच्या फलंदाजाने एक सन्मान, गोलंदाजाला सन्मान दिला आणि या ठिकाणी विनिंगचा एंड केला. या ठिकाणी कंधारी किंग्स मीरा रोड या संघाचा विजयी होतोय. पराभूत झालेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन करतो मी. हॅलो, विनिंग टीम बंद, मॅन ऑफ द मॅच यश टिक्कल, मॅन ऑफ द मॅच. खणखणीत चौकार कशाला म्हणतात. यश टिक्कल मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी वरती या प्लीज. मागे जा ना.
चांगलं असं बॅटिंग परफॉर्मन्स यश टिक्कल मार्फत खणखणीत चौकार. आम्हाला टेन्शन होतं की पडदे फाडतात की काय. थँक्यू यश भाई.